नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जातं. मात्र हेच केळी उत्पादक शेतकरी आता हातबल झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात आहे. आपण बघतोय जे आहे ते केळीचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल असलेली केळी आता 200 ते 300 रुपये क्विंटलने सुद्धा कोणी घेत नाही. त्यामुळे जे ते अशा पद्धतीनं बागेतच अक्षरशः केळीचं घड आपल्याला पिकताना पाहायला मिळतात. खरं तर बागेत केळी पिकताना कमी पाहायला मिळते. मात्र ज्या पद्धतीनं बाजारभाव उतरले, केळीला कोणी विचारत नाही, त्यामुळं अशा पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं होताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड असेल, अर्धापूर असेल, या दोन्ही तालुक्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणात केळी घेतली जाते. केळीतून मोठा पैसा मिळतो. केळीला लागवड खर्चसुद्धा असतो. मात्र यावर्षी जे आहे ते अतिवृष्टी झाली, त्यामुळे सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि आता ज्या पद्धतीनं भाव पडले त्यामुळे जे आहे ते केळीची अशी दुरावस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघतोय अशा पद्धतीने जे आहे ती केळी जागेवरच पिकली आणि पिकल्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं आता ही केळी नासून जाताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः बाजारात सुद्धा 10 रुपये डझननं केळी आता विकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. स्थानिक शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. अनेक समस्या जे आहेत ते या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आहेत, त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते यांच्या हातात केळीचा एक घड आपल्याला पाहायला मिळतो आणि हा अक्षरशः संपूर्ण घड जो आहे तो केळीच्या झाडाला पिकला होता आणि अशा पद्धतीने जे आहे ते केळीचं नुकसान होताना आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगाल? खरं तर तुम्ही शेतकरीसुद्धा आहेत, व्यापारीसुद्धा आहेत, ही शेतीसुद्धा तुमचीच आहे. मात्र केळीचं अशा पद्धतीने जे आहे ते नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं. नमस्कार, मी निलेश देशमुख. माझी ही आता जी बाग आपण पाहत आहे ती माझी स्वतःची बाग आहे आणि मी शेतकरी असून शेतीसोबतच केळीचा व्यवसाय किंवा व्यापारसुद्धा मी या ठिकाणी करत असतो. खरं तर आमच्या भागातली केळी ही साधारणतः उत्तर भारतामध्ये विक्री व्यवस्थापनासाठी जात असते. परंतु यावर्षी जर आपण चित्र पाहायला गेलं तर शेतकऱ्याकडनं 3 ते 4 स्वरूपाच्या वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या. मागच्या वर्षी हिवाळ्याचं लो टेम्परेचरचा इफेक्ट या ठिकाणी जाणवला. त्यानंतर अतितापमानाचाही फटका या ठिकाणच्या शेतकऱ्यांना बसला. त्यानंतर जर आपण पुढं पाहिलं तर जूनमध्ये प्रचंड वादळी वाऱ्यांनी या ठिकाणच्या केळीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या होत्या. आणि असं असतानाही ज्या वेळेला ज्या काही 50% बागा शिल्लक राहिल्या त्यांच्यासाठी मात्र जे भाव आपले चालू होते ते अचानक उत्तर प्रदेशामधली केळी सुरू झाली आणि तिथं 500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे माल मिळत असल्यामुळं आणि तिथून दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर भारतामध्ये 2 रुपये भाडं लागत असल्यामुळं 700 रुपयाचे दर त्या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांना मिळत असल्यामुळं आमच्या इकडनं तर काय 550 रुपये क्विंटल प्रति भाडंच जातं. त्यामुळं आमच्या केळीला मागणी घटली आणि पर्यायानं आमचा स्वतःचा जरी बाग असेल तर या ठिकाणी आपण पिकलेल्या अवस्थेमध्ये बघत आहात. बरं, मग सांगा 2 महिन्यापूर्वी जे आहे ते केळीचे भाव काय होते नांदेडमध्ये आणि आज काय भाव आहेत? साधारणतः जून ते जुलै महिन्यामध्ये केळीचे दर हे 1700 ते 1800 रुपये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेनंतर हे दर हळूहळू घसरायला सुरुवात झाली आणि अक्षरशः ज्या काही 50% बागा या भागातल्या शिल्लक राहिल्या त्यातल्या 25% हे शेतातच पिकायला सुरुवात झालेली आहे. काय नाव आहे? किती एकर केळी होती? अवधूत तुकाराम आंबेगावकर, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून शेतीचं यावर्षी एकतर निसर्गाच्या आपत्तीमुळं आणि आम्ही काही विमे काढले 8-10 हजार रुपये हेक्टरी भरून त्याचे सुद्धा टेम्परेचर लो म्हणून दाखल झालेले आहेत. ते कुठले तरी स्थानिक याच्यावर ठेवले नाहीत. त्यानं ते टेम्परेचर दाखवत नाही. थंडी आली तर थंडीचा दाखवत नाहीत. हवा सुटली हवेचा येत नाही. एकंदर शेतीला यावर्षी केळी बागायतदाराला वाईट परिस्थिती आहे. बरं, मग तुम्ही किती बुडं लावले ते तर लागवड खर्च किती आला ना? आता किती पैसे आलेत केळीमधून तुम्हाला? 1,60,000 रुपये झाले. 1 हेक्टर केळी होती. 1,60,000 रुपये झाले. बाकीची जवळपास 1200 ते 1300 रोटर करून टाकलं. खर्च जवळपास 2.25 लाख रुपये झाला. म्हणजे हे तर घाटा झाला की? हो, मग घाटाच आहे यावर्षी. घाटाच आहे. बरं, काय सांगाल? तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत. काय नाव आहे? काय केलं पाहिजे? ज्या पद्धतीनं केळीचे भाव 1700-1800 2 महिन्यापूर्वी होते, आता 300 ते 400 रुपयांना कोणी विचारत नाही. मी विनायक दिगंबरराव देशमुख, बारडचा केळीचे उत्पादक शेतकरी आहे. शेतकरी असल्यामुळे आता पूर्ण स्वतः आम्ही शेती करतो, लेबर लावतो. लेबर मिळत नाहीत. जेणेकरून लेबर कुठून उपलब्ध करून आणून जर पीक लावलं तरी आम्हाला जवळपास 2.5-3 एकरमध्ये 3-4 लाख रुपये जवळपास खर्च येते. एका बुडाला जवळपास 100 रुपये खर्च येते केळीला. आणि खर्च काढून उत्पन्न जर 300 रुपये 400 रुपये भावानं जर गेलं तर जवळपास आम्ही आज 1,00,000-2 लाख रुपये 2.5 एकरामध्ये जवळपास लॉसमध्ये शेतकरी चालला आहे आता सध्या. आणि उत्पन्न नसल्यामुळं बाकी आर्थिक बाजू शेतकऱ्याला परवडत नाहीत.
खर्च परवडा झाला आहे, त्याच्यामुळं संकटात शेतकरी आलाय सध्या. बरं, शेतकरी संघटनेचे नेते हनुमंत राजगुरू आपल्यासोबत, काय सांगाल? यापूर्वी सुद्धा अतिवृष्टी झाली होती, वादळी वारा झाला होता, मात्र तेव्हा ज्या हवामान खात्याच्या वतीनं एक यंत्र लावण्यात आलं होतं, त्यात जे आहे ते ताशी 40 किलोमीटरपेक्षा वेगानं वारं वाहिले नाही अशी नोंद झाली होती. तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. आता केळी उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत? आज आपण पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास एक 15,000 ते 20,000 हेक्टर केळी खालचं क्षेत्र आहे. जूनमध्ये जी मोठा हे झाला, नैसर्गिक आपत्ती आली आणि मोठ्या प्रमाणात केळी पडली, त्यावेळेस जवळपास 4,000 हेक्टरवरील केळी पूर्ण भुईसपाट झाली. आपण म्हटल्याप्रमाणे इथले जे काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स होते त्याच्यामध्ये त्या गोष्टीची नोंद न झाल्यामुळे आजही शेतकरी पीक विम्याच्या म्हणजे जो काही हवामान आधारित पीक विमा त्याच्यापासून आजही खूप लोक हे भेटलेलं नाही. आजही तो वाद वंचित आहेत. आजही तो वाद कलेक्टर आणि आपल्या कृषी विभागाकडं पेंडिंग आहे. शेतकरी त्या गोष्टीची वाट बघतायत. आता त्याच्यामध्ये सुधारणा आवश्यक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही हे जे काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत हे पूर्वतः योग्य ठिकाणी बसवा अशी मागणी केली होती. त्याचे पंचनामे झाले होते आणि त्या पंचनाम्यामध्ये बऱ्यापैकी जे काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन होते ते चुकीच्या ठिकाणी आढळले होते. आज त्याचाच परिणाम म्हणून जेवढ्या शेतकऱ्यांना एवढं आर्थिक मोठं नुकसान होऊन सुद्धा पैसे भेटलेले नाही आहेत. त्याच्यानंतर आज आपण जर बघायला गेलं तर मधला काळ फक्त 1-2 महिन्याचा काळ जर सोडला तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दर भेटले. परत अतिवृष्टी आणि इतर कारणामुळे आज मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली. त्यामुळे इथल्या केळीची जी काही क्वालिटी होती ती थोड्याफार प्रमाणात घसरली आणि बाहेर जाणारा जो माल होता तो पूर्ण थांबला. बाहेरचे व्यापारी यायचे थांबले. त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की आज अक्षरशः घर म्हणजे तोडून फक्त कसा बाहेर काढायचा तो खर्च शेतकऱ्याच्या अंगावर आहे. शेतकऱ्याला पैसे तर उरणं सोडून द्या, पण हा माल बाहेर कसा काढायचा शेतातला याचं टेन्शन झालेलं आहे. आणि ही परिस्थिती जर आपल्याला टाळायची असेल तर आम्हाला वाटतं की केळी हे जे पीक आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास मागच्या 40 वर्षापासून केळीची लागवड केली जाते. परंतु 40 वर्षामध्ये या केळी उद्योगावर किंवा केळीसाठी जे काही आपल्याला व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे, विक्री व्यवस्था असो, साठवण व्यवस्था असो किंवा इथून बाहेर जाणारी एक्सपोर्ट व्यवस्था असो, या संबंधात एकही काम झालं म्हणजे अगदी 0% काम झालेलं आहे. आणि हे इथल्या राजकीय व्यवस्थेचं खरं पाहिलं तर केळी उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात, आम्हाला हरकत नाही म्हणाला की मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात चलन मिळवून देत असताना सुद्धा आज या व्यवस्थेमुळं खरं पाहिलं तर आज शेतकरी या गोष्टीचा बळी ठरलेला आहे. जे केळीच्या विम्याचे पैसे होते ते अजूनही 3 मंडळात मिळाले नाहीत अशी माहिती आहे. कंपनीचं म्हणणं आहे की आमच्याकडून तो डाटा मिसिंग आहे. पण तो डाटा आहे, आम्ही त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो डाटा आहे आणि कंपनीने कितीही नाही म्हटलं, कंपनीची बाजू आज एकच आहे की वेळ मारून न्यायचा कंपनी प्रयत्न करत आहे आणि पीक विमा कसा टाळायचा यासंबंधी त्यांचं चालू आहे. कृषी मंत्री आणि फलोत्पादन मंत्र्यांना आम्ही वेळोवेळी भेटलेलो आहेत, निवेदन दिलेले आहेत आणि तत्काळ मीटिंग घेऊन या विषयावर मार्ग काढावा. आणि हे जे काही हवामान यंत्र आहेत आणि यासंबंधीच्या ज्या काही सूचना आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत. मला वाटतं कदाचित मीटिंग झाली तर या प्रश्नावर मार्ग निघू शकतो. आपल्या माध्यमातून आमची फलोत्पादन मंत्र्यांना विनंती आहे की अर्धापूर तालुका, नांदेड जिल्हा या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केळी आहे. केळी हे पीक महाराष्ट्रासाठी फार मोठं पीक आहे. त्याबद्दल आपण आता जे काही हवामान आधारित पीक विमा योजना आहेत त्याच्यामध्ये जे काही बदल आहेत ते करून शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळात तरी नैसर्गिक आपत्तीमध्ये आधार मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. काका, तुमचं काय नाव आहे? किती केळी होती ना? तर केळी झाडालाच पिकायली. माझे नाव सुधाकर तुकाराम आमदुरकर, नागिल रोडला मळा आहे माझा. माझ्याकडे 1 हेक्टर केळी होती. माझी केळी फक्त 400 गेलेली आहे आणि मला फक्त भाव 300 लागलेला आहे. बाकीची केळी मी आहे ना काढून टाकलेली आहे सगळी, ट्रॅक्टर लेवलिंग करून. किती नुकसान झालं? माझं नुकसान झालं 1,70,000 झालं. हां, उत्पन्न झालं फक्त 10,000 रुपये. फक्त 10,000 उत्पन्न. माझी केळी गेली 400 फक्त. ते 500 काढल्यामुळे त्या 500 मधले 100 झाडं ते नाही ना बोटके हे असे बाजूला 100 झाडं काढलेली आहेत. फक्त जितके चांगले आहेत झाडं तेवढे पण नेलेले आहेत. निश्चित आपण बघतोय हे सगळे शेतकरी होते, यांनी केळी उत्पादक व्यथा मांडल्यात. हे झाड, हे घड बघतोय अशा पद्धतीने जी आहे ती केळी अक्षरशः झाडाला पिकताना आपल्याला पाहायला मिळते आणि कालांतराने ही केळी जी आहे ते शेतातच खराब होताना पाहायला मिळते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते या केळीचं रोटावेटर केलं. आपण बघतोय अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की अशा पद्धतीने जी आहे ती ही केळी झाडालाच पिकल्याचं पाहायला मिळतं. आणि यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि केळीवर आधारित प्रयोग असतील किंवा इतर जी व्यवस्था असेल ती नांदेड जिल्ह्यात नाही. पीक विम्याचे निकषसुद्धा बदलले पाहिजे. हवामान वेदर स्टेशन जे लावण्यात आले होते ते चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले, त्यातल्या नोंदी व्यवस्थित नव्हत्या, म्हणून जे ते सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं असा आरोपसुद्धा या शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर आता नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मात्र चांगलेच आर्थिक अडचणीत आलेत. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बारड, नांदेड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.